श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. यंदा 2026 हे आपल्यासाठी खूप खास असणार आहे. कारण 2026 मध्ये धोंड्याचा महिना, ज्यालाच आपण अधिक मास, पुरुषोत्तम मास किंवा मलमास म्हणून ओळखतो, तर तो महिना आलेला आहे. तर या मासामध्ये गुरुपुष्यामृत योग सुद्धा आलेला आहे. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 2026 मध्ये धोंड्याचा महिना कोणत्या इंग्रजी महिन्यामध्ये आलेला आहे, धोंड्याच्या महिन्याची सुरुवात किती तारखेपासून होत आहे, धोंड्याचा महिना किती तारखेला संपत आहे, धोंड्याच्या महिन्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या तिथी आलेल्या आहेत, अशी संपूर्ण माहिती तारखासह तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला ही एक गोष्ट माहीत आहे का? एका वर्षाला महिने असतात 12, जानेवारी ते डिसेंबर. मग हा एक्स्ट्राचा महिना, धोंड्याचा महिना येतो कसा आणि हे कसं ठरवतात, कशावरून ठरतो हा धोंड्याचा महिना? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. पंचांग किंवा हिंदू कॅलेंडर सूर्य आणि चंद्रवर्षाच्या गणनेवर आधारित आहे. अधिक मास चंद्रवर्षाचा अतिरिक्त भाग आहे, जो 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांच्या फरकाने तयार होतो. हे अंतर भरून काढण्यासाठी किंवा सूर्य आणि चंद्रवर्ष यांच्यात संतुलन निर्माण करण्यासाठी अधिक मास येतो. दुसरीकडे भारतीय गणना पद्धतीनुसार सौर वर्षात 365 दिवस आणि चंद्रवर्षात 354 दिवस असतात. अशा प्रकारे एका वर्षात चंद्र आणि सौर वर्षात 11 दिवसांचा फरक असतो आणि 3 वर्षात हा फरक 33 दिवसांचा होतो. हे 33 दिवस 3 वर्षांनी अतिरिक्त महिना बनतात. सनातन धर्मात प्रत्येक महिन्याचे स्वतःचे असे एक अद्वितीय महत्त्व असते. तथापि अधिक मासाला विशेषतः महत्त्वपूर्ण मानले जाते. आत्मचिंतन, भक्ती आणि पुण्यकर्मे करण्यासाठी हा काळ सर्वात शुभ मानला जातो. या काळात केलेल्या सत्कर्मापासून मिळणारे आध्यात्मिक पुण्य अनेक पटींनी वाढते, अशी धारणा आहे. या वर्षाचा अधिक मास जो आहे तर तो 17 मे ते 15 जून या कालावधीमध्ये येत आहे. हिंदू पंचांगानुसार सन 2026 अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष 13 महिन्यांचे असेल. अधिक मासाला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा काळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात विवाह, मुंजी, गृहप्रवेश, बारसे यासारखी मंगलकार्य केली जात नाहीत. मात्र पूजापाठ, व्रतवैकल्य, जप, तप आणि दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे भगवान विष्णूंची विशेष कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. अधिक मास का लागतो? सूर्य पंचांगाच्या तुलनेत चंद्र पंचांगाची कालमर्यादा कमी असते. चंद्र पंचांग 354 दिवसांचे असते तर सूर्य पंचांग 365 दिवसांचे असते. त्यामुळे दरवर्षी दोघांमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक निर्माण होतो. ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार दर 32 महिने आणि 16 दिवसांनी हा फरक जवळपास 1 महिना एवढा होतो. या वेळेचा ताळमेळ साधण्यासाठी पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो. तो हाच महिना अधिक मास किंवा मलमास म्हणून ओळखला जातो. 2026 मध्ये अधिक मास कधी लागणार? पंचांगानुसार सन 2026 मध्ये अधिक मास लागल्यामुळे अनेक बदल घडून येतील. यामुळे हिंदूचे नवे वर्ष 12 ऐवजी 13 महिन्यांचे होईल. नववर्षात अधिक मासाची सुरुवात 17 मे 2026 रोजी होईल आणि 15 जून 2026 रोजी समाप्त होईल. याचा अर्थ असा आहे की 2026 मध्ये 2 ज्येष्ठ महिने असणार आहेत. एक असेल नियमित तर दुसरा असेल अतिरिक्त ज्येष्ठ. अधिक मासाच्या पहिल्या दिवशी व्रत ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापापासून मुक्ती मिळते, असे सांगितले जाते. अधिक मासाला पुरुषोत्तम मास का म्हणतात? अधिक महिना 30 किंवा 33 दिवसांचा असतो आणि या कालावधीत सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीत प्रवेश करत नाहीत. ते एका जागी थांबून राहतात. पौराणिक कथांमध्ये असे सांगितले जाते की जेव्हा या महिन्याची निर्मिती झाली तेव्हा कोणत्याही देवांनी त्याचा स्वीकार केला नाही. मग काय, दुःखी कष्टी झालेला मलमास भगवान श्रीकृष्णाकडे गेला. भगवान श्रीकृष्ण म्हणजेच विष्णूंचा अवतार. अधिक मासाचे दुःख ऐकून त्यांनी पुरुषोत्तम अशी पदवी अधिक मासाला बहाल केली. तेव्हापासून अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. भगवान विष्णू यांच्या आशीर्वादामुळेच तसेच पुरुषोत्तम या नावामुळे इतर 12 महिन्यापेक्षा तो अधिक तेजस्वी झाला. काही ठिकाणी याला दामोदर मास असेही म्हणतात. म्हणून तर अधिक मासात जे काही व्रत केले जाते त्यात भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची उपासना केली जाते.
अधिक मासात काय करावे आणि काय टाळावे? अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, मौजीबंधन, बारसे यासारखी शुभ आणि मंगल कार्य केली जात नाहीत. असे मानले जाते की या महिन्यात शुभ कार्य केल्यास अपेक्षित फळ मिळत नाही. मल मासात भगवान विष्णूंची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. या काळात दान, जप, तप, पूजापाठ आणि गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तसेच अधिक मासात रामायण, गीता यासारख्या धार्मिक ग्रंथाचे दान करणेही अत्यंत शुभ मानले जाते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.